निर्णय बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। चर्चा सकारात्मक झाली आहे। मराठी सक्तीचा निर्णय मात्र उद्या घेऊ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर ही महत्त्वाची माहिती दिली आहे। परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा या संदर्भात चर्चा करणार आहोत। व्यवसाय करायचा असेल तर मराठी यावीच लागेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केले। वेगवेगळ्या संघटना होत्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आता चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे, जुजवी मराठी तुम्हाला यायलाच हवं। ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती दर्शवली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई आणि एमएमआर रिजन मधील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे आणि 1 मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल। जर ह्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, जर टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द होतील, अशा प्रकारचं वक्तव्य समोर आलं होतं। आणि त्यानंतर राज्यभरामध्ये या निर्णयाला काही ठिकाणहून पाठिंबा दिला जात होता तर काही ठिकाणून जोरदार विरोध केला जात होता। त्यामुळे पाठिंबा देणारे, विरोध करणारे असे सगळेच गट आज चर्चेसाठी एकत्र जमले होते। कदाचित मुदतवाढ देण्याचा मुद्दा समोर आलाय, मात्र यावर अंतिम निर्णय हा उद्या परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांची जी एक बैठक होईल त्यामध्येच होऊ शकणार आहे। या संदर्भात आणखीन जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर। अभ्यंकर सर, नमस्कार। नमस्कार। आजच्या बैठकी संदर्भात काही अपडेट मिळाली आहे तुम्हाला? काय ठरलंय? हो, अपडेट मिळाली ना। म्हणजे एवढीच मिळाली की ते आरंभशूर आहेत सन्माननीय मंत्री। एखाद्या गोष्टीला दणक्यात आरंभ करायचा आणि नंतर शेपटी घालायची, त्या दिशेची वाटचाल चालू आहे। आणि हे सगळे स्वतःला सन्माननीय बाळासाहेबांचे सैनिक म्हणतात। तर मग आता जर सन्माननीय बाळासाहेब असते तर त्यांनी हा निर्णय मान्य केला असता का? बरं, स्वतःच सांगत होते ना, जे सांगतोय ते कायद्याने मागतोय म्हणून, आणि तसा कायदाच आहे। असं काय घडलं आता? बरं, उद्या ते 59 अधिकारी येऊन करणार काय? हा महाराष्ट्र आहे, इथे मराठी यायला पाहिजे। काय होतंय, मराठी माणसाला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला सगळ्यांनी गृहीत धरलंय, कारण आपण शांत आहोत, संयमी आहोत। परंतु अति झालं तर मग कोणी शांत बसणार नाही। आणि दुसरं मला कळत नाही, मुदतवाढ कशा करता द्यायची आहे? म्हणजे ह्यांना काय अग्रलेख लिहायचे आहेत का, ह्यांना कविता लिहायच्या आहेत का, ह्यांना कुठलं काय प्रबोधन करायचंय? 5-10 वाक्य शिकायचे आहेत, कुठे जायचंय, बिल किती झालं, सुट्टे पैसे किती झाले, अजून काय गाडीमध्ये काय, रिक्षामध्ये काय, गाडीमध्ये काय चर्चासत्र असतं का? असो, हे अजून एक, हेच सन्मान्य राजसाहेब ठाकरे गेले 19 वर्ष सांगताय की एक वेळ अशी येईल की जेव्हा तुमच्याच राज्यात विचारलं जाईल की तुम्ही कोण, आम्ही तुमची भाषा बोलणार नाही। आलं का लक्षात? पण एक गोष्ट मात्र नक्की, आपण उद्यापर्यंत वाट बघू, मग मनसे आपली भूमिका जाहीर नक्की करेल। काय असणार आहे पण मनसेची भूमिका? जर तुमचा विरोध असेल मुदतवाढ द्यायला तर भूमिका काय असणार? हे बघा, एक लक्षात घ्या, उद्या त्यांचा निर्णय ते येऊ द्यात। तो आला की आम्ही सन्मान्य राजसाहेबांना भेटू, त्यांच्याशी चर्चा होईल आणि तुम्हाला दिसेल मराठी करता राजसाहेबांनी स्वतःवरती 100 पेक्षा जास्त गुन्हे घेतलेले आहेत। त्यामुळे बघूया ना हे काय उद्या घेतात ते। 24 तास वाट बघू, आपण बघू। चला, ते किती मुदत देतात ते माहित नाही, पण तुम्ही किमान 24 तासांची मुदत देताय। नाही, मुदत नाही देत होतो, मुदत नाही देत होत। आता ते म्हणालेत ना उद्यापर्यंत आम्ही काय तो निर्णय देऊ म्हणून। बर, मुदत काय द्यायची? त्यांनी 4 तारखेचा संपाचा आवाज दिला ना, बघू ना ते काय काय भूमिका घेतात ते। ठीक आहे। म्हणजे मनसेचा मुदतवाढीला, म्हणजे मराठी भाषा सक्तीच्या मुदतवाढीला विरोध आहे आणि या संदर्भातली मनसेची जी भूमिका असेल ती उद्या सरकारची जी बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर जो अधिकृत निर्णय येईल त्यानंतर स्पष्ट होईल। अविनाशजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल। तर चर्चा सकारात्मक झालेली आहे, पण मराठी सक्तीचा निर्णय आपण उद्या घेऊ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाशी संबंधित असलेले वेगवेगळे स्टेक होल्डर्स, म्हणजे संघटनांचे अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, या सगळ्यांबरोबर एक बैठक घेतली। मात्र या बैठकीमध्ये अंतिम तोडगा काही निघू शकला नाहीये। मात्र प्रताप सरनाईक यांनी या बैठकीनंतर माध्यमांना जी माहिती दिली, ते माध्यमांशी जे बोलले त्यावरून हे तर स्पष्ट आहे की मराठी सक्तीचा निर्णय करायचा असेल तर त्यासाठी थोडी मुदतवाढ हवी आहे आणि ती मुदतवाढ देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, पण निर्णय अंतिम याबाबतचा झालेला नाहीये। तो उद्या जी परिवहन खात्याची बैठक होईल त्यामध्ये होईल।